उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे कल्पनेचे निर्मूलन कसे करायचे आणि कल्पनाशक्तीचा वापर जीवनात कसा करायचा. कल्पना शक्ती असे जेव्हा आपण म्हणतो की मानवी देहाचं एक महत्त्वाचं जो स्वभाव आहे किंवा मानवी देहाचं एक महात्म्य ज्याला आपण म्हणतो ते इतर प्राण्यांच्या मध्ये आणि मानवी देहाच्या अपेक्षेत जर बघायला गेलं तर मोठा फरक आहे. इथे मानवी देहातून ही जाणीव जेव्हा कार्यरत होते तेव्हा ती विचार करते, योग्य अयोग्य काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करते. त्याच्या ठिकाणी कल्पनाशक्ती, धारणाशक्ती, भावनाशक्ती या विचारांचेच निरनिळ्या रंग आहेत. हे खरे की आहे मुळात विचार, पण त्या विचाराला मुळात निरनिळे रंग लागतात. भावनांचे, भावना, धारणा, कल्पना असं आपण त्याला म्हणत असतो. बघायला गेलं तर सगळं विचारच. ही कल्पनाशक्ती जी आहे मानवी जीवनामध्ये ती तितकीच अचाट आणि अफाट आहे. हीच कल्पनाशक्ती माणसाला अगदी उच्चतम अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि तीच कल्पनाशक्ती माणसाला अधोगतीलाही नेऊ शकते. दोन्ही गोष्टी त्या कल्पनाशक्तीमध्ये. म्हणून प्रपंच असो किंवा परमार्थ असो दोन्हीकडे ही कल्पनाशक्ती जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये नेहमी कार्यरत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस जेव्हा विचार करतो त्या विचाराप्रमाणे कधी त्याच्या ठिकाणी भावना, धारणा, कल्पना या सगळ्या गोष्टी तिथे
कार्यरत असतात. आणि म्हणून आपण नेहमी कसे कल्पना करतो, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो आहोत, साध्या अगदी व्यवहाराच्या अपेक्षेत म्हणतो, आणि आपण जे कुठचा पत्ता शोधतो आहोत आणि कोणी जर सांगितलं अरे हे इथे नाही तिथे आहे, तर त्यावेळेला आपण त्याला बोलताना मला वाटलं असं की हे इथे आहे, मला वाटतं असं म्हणजेच कल्पना करतो आपण. असं ना प्रत्येक वेळेला आपण मला असं वाटलं होतं, मला असं वाटलं होतं, असं जे आपण म्हणतो ते सगळं कल्पनाच आपण करत असतो. आणि त्या कल्पनातूनच आपण बऱ्याच वेळेला कधी कधी चुकतो, कधी कधी बरोबर असतं, दोन्ही गोष्टी त्या आहेत. आणि म्हणून ही जी शक्ती आहे तिचा योग्य वापर केला तर नराचा नारायण होतो, आणि जर अयोग्य वापर केला तर तो पशुवत स्थितीला तोच माणूस पोचतो. दोन्ही गोष्टी तेच आहेत. म्हणून रामदास स्वामी तर परमार्थाच्या अपेक्षेत म्हणत असतात की मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. या सर्वांचे मूळ ही कल्पनाची केवळ, हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणजे आधीच काय सांगितलं, मी जीव असा संकल्प, संकल्प म्हणजे कल्पना, मी जीव आहे, ही कल्पना प्रत्येक मनुष्याच्या जीवनात थैमान घालत असते. म्हणून मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, अशी युग गेली, अनेक युगांचा एक कल्प आहे. युगानुयुग मानवी जीवन जे आपण पाहतो ते कल्पना शक्तीच्या द्वारे, म्हणजे चुकीच्या कल्पनेतून त्यांचं जीवन चाललेलं आहे. म्हणून मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. म्हणून हा जो मनुष्य प्राणी जो आहे तो देहबुद्धीचा, म्हणजे देहबुद्धीपुरतीच त्याचं जीवनाची मर्यादा चाललेली आहे. पशु आणि माणूस ह्याच्यात फरक आहे. पशु पण देहबुद्धीनेच जीवन जगतो आणि मनुष्य सुद्धा देहबुद्धीने जीवन जगतो. पण पशुचं जीवन देहबुद्धीने जगताना आहार निद्रा भय मैथून ह्या 4 अंगाने सतत त्याचं जीवन कार्यरत असतं. बाकी तो चांगलं वाईट योग्य अयोग्य असा काही विचार करत नाही. म्हणजे एखाद्या सिंहाला समोर ससा दिसला तर तो असा म्हणणार जाऊन दे, गरीब आहे, सोडून दे. त्याला भूक लागली तर त्याला तो खाऊन मोकळा होणार, कळलं ना, तो पकडून मोकळा होणार. तो छोटा आहे मोठा आहे त्याच्यावर दया करूया असं तिकडे काही नसतं. त्यामुळे प्राणीमात्रांच्या अपेक्षेत त्यांचं आहार निद्रा भय आणि मैथून ह्या 4 अंगाने, तुमचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या अंगाने त्याचं कार्य चालू असतं. मनुष्याकडे आहार निद्रा भय मैथून आहे, पण त्याचबरोबर विवेक ज्याला म्हणतो की योग्य आणि अयोग्य काय याचा विचार करण्याची एक शक्ती ह्या मनुष्याकडे येते. आणि त्यामुळे तेच योग्य अयोग्य करत विचार करत असताना त्याच्या ठिकाणी ती कल्पना शक्ती प्रगट होते. म्हणून लहान मुलांकडे जर आपण पाहिलं, लहान मुलांचं सगळं जीवन अगदी 5 वर्षाची ते 6 वर्षाची 7 वर्षाची मुलं आहेत किंवा ती लहान आहेत, सगळे ते आपल्या कल्पनेत गुंग असतात. ते कल्पनेतून खेळ खेळत असतात, स्वतःशीच खेळ खेळतात, स्वतःच एक एक वेगळा विचारत असतात. म्हणजे ते त्यांच्या कल्पना, मग त्यांना जे काही असेल प्रत्येक वेळेला त्यांचं सगळं खेळ किंवा त्यांचं सगळं बोलणं चालणं ते बऱ्याच वेळेला आपल्याकडे ऐकत नाही किंवा आपण म्हणतो अरे हे ऐकत नाही म्हणजे खरं म्हणजे ते त्यांच्या कल्पनेत असतात आणि ते कल्पनेतून ते जीवन जगतात. आता ह्या कल्पनेतून जीवन जगत असल्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळते. मेंदू तिथे विकसित होतो. मेंदूला विकसित होण्यासाठी सतत विचारांची पण आवश्यकता असते. आणि त्यामुळे त्यांना विचार म्हणजे काय, ते कल्पनेचा खेळ खेळतात. कल्पनेतून मग भावलाभावलीचा खेळ म्हणतील की भावा पुढे ते कार्टून बघतील, त्या कार्टूनच्या बद्दल एकमेकाचा विचार करत असतील किंवा गणेश छोटे बघतात त्याच्यातून त्याच्यातून त्याचा विचार करतात, त्याच्यातून ते स्वतःच खेळत बसतात. आणि त्या कल्पनेत खेळताना त्यांना खरं खोटं असं काही ज्ञात नसतं, पण त्यात ते आनंदी असतात. आणि त्यामुळे त्यांचा मेंदूचा विकास होतो, कारण मेंदूची सगळी केंद्र तिथे ॲक्टिवेट होत असतात. म्हणून खेळतात मुलं ती चांगलं असतं. कारण बरेच वेळा मुलं म्हणतात अरे मुलांनी किती खेळायचा अभ्यास नाही करत म्हणतात. आता 5वीच्या मुलाने अभ्यास, आपला 5वी नाही 5 वर्षाच्या मुलाने किती अभ्यास केला पाहिजे. तर आता आजकाल तर अभ्यास म्हणजे सगळं पाठीच लागतात.
आणि त्यामुळे ही जी कल्पना आहे परमार्थामध्ये की मी देह आहे, हीच कल्पना प्रत्येक जगातला प्रत्येक माणूस ह्या कल्पनेतून जीवन जगतो. त्याच्या पलीकडे त्याला जीवन जगता येत नाही. आणि त्यामुळे सगळं हे वैश्विक जीवन जे चाललेलं आहे ते संतांच्या अपेक्षेत, संत किंवा जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या अपेक्षेत सगळा वेड्यांचा बाजार आहे असं म्हटलं जातं. जग हे वेड्याचा पसारा असं जे म्हटलं जातं ना, त्याचं खरं कारण म्हणजे हे सगळे लोक कल्पनेतून जीवन जगतात. कल्पनेतून म्हणजे मी देह ही कल्पना, देहाला ठेवलेलं नाव ही सुद्धा कल्पना आहे. मग देहातून आपण कुटुंब म्हणतो, आई वडील भाऊ बहीण पती पत्नी सगळी नाती, मुळातच कल्पना, मी देह ही कल्पना असल्यामुळे देहाच्या अपेक्षेत जे जे करतात, जे जे त्यांचं कार्य चाललेलं असतं ते म्हणजे सगळं कल्पनेचाच खेळ असतो. बघा तुम्ही आता हे ऐकताना जे जीवन जगतात त्यांना वाटतं हे काहीतरी वेड्यासारखं बोलतात, म्हणजे मी वेड्यासारखं बोलतो असं वाटतं. कारण ही कसली कल्पना, म्हणजे आम्ही आहोत हे खरंच आहे, आमचं नाव आहे हे खरंच आहे असं सगळं प्रत्येकाला वाटत असतं. पण शुद्ध परमार्थामध्ये मी देह आहे ही मूळ कल्पना, म्हणजे हातचा एक गणित करताना हातचा एक चुकला तर सगळं गणित चुकतं असं जे म्हटलं जातं, तसं मी देह हा हातचा एकच चुकला आणि त्यामुळे देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी, हा देह म्हणजे मी, देहाला नाव ठेवलेलं मी, मग आडनाव किंवा या जातीचा, या धर्माचा, या पंथाचा, या पक्षाचा, हे सगळं जे चाललंय ह्या देशाचा, म्हणजे हे सगळं देशाभिमान, प्रांताभिमान, जाती अभिमान, देहाभिमान, हे सगळं एका कल्पनेवर सगळं चाललेलं आहे. आणि ही कल्पनेतूनच ते जीवन जगत असल्यामुळे सगळी कल्पनेतून सुखदुःख निर्माण झाली. लक्षात घ्या. आता बघा क्रिकेट खेळताना आपली टीम समोरची टीम खेळतात की नाही, आपली टीम, अरे भारत हरायला आम्हाला आमच्या पोटात गोळा येतो, हे हरतात हरतात आणि जिंकायला लागले एकदम खुश होतात. खरं म्हणजे कल्पना आहे. खेळ, क्रिकेटचा खेळ जिंकणं आणि हरणं ही सुद्धा कल्पना आहे. क्रिकेट कोण निर्माण केलं? खेळ माणसाने. बरं तर खेळताना आता कोणीतरी हरलं पाहिजे, कोणी जिंकलं पाहिजे असं सगळी ती रचना आहे खेळाची. एवढे रन्स केले की एवढे रन दुसऱ्याने केले की तो जिंकला. त्यात हार आणि जीत कसली हो? पण आम्ही कल्पनेतून काय माणसं जर बघाल तर बघताना वेड्यासारखी उड्या मारतात, कोणी सिक्सर मारलं की हा करतात आणि ऑपोजिट पार्टीच्या ह्याने गेले की हे सगळे तोंड लपवतात, अरे सिक्सर मारली, अरे हरणार. कल्पनेतून ते तुम्ही जर बघायला माणूस जीवन कसा कल्पना होतो, तर क्रिकेटची मॅच बघताना लोक कशी वागतात ते बघायचं. सगळे कल्पनेत असतात आणि त्या कल्पनेतून जे म्हणतो वेड्यांचा पसारा म्हणताना ते आपण व्यावहारिक जीवनात पण तसंच करतो. तिथेही सगळे कल्पनेतच खुश होतात. आता जे आता वर्ल्ड कपमध्ये आम्ही जिंकणार, तुम्ही जिंकणार कोण जिंकणार? तुम्ही काय ना काय क्रिकेटमध्ये रसबीस नाही म्हणून ते असे बोलतात असं पण म्हणाल ना. आता त्या बिचार पाकिस्तानचा बाबर हरले तर लगेच राजीनामा, कल्पना. तुम्ही त्याला कॅप्टन केलं आणि तुम्ही त्याला बाजूला काढून टाकलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत महत्त्व कशाला देतो आपण? चांगल्या खेळाला देत नाही, तर जिंकणं आणि हरणं ह्यालाच महत्त्व इतकं दिलं. आणि ती पण कल्पना. हरले म्हणून काय ते बघ जातं का? खरं बघायचं बघा. आता 2 क्रिकेटच्या टीम आहेत, एक जिंकतात हे करतात, हरणाऱ्याला पण पैसे मिळतात आणि जिंकणाऱ्याला पण पैसे मिळतात, फक्त जास्त मिळतात आणि कमी मिळतात एवढंच. तर त्या क्रिकेटपटूला सगळं मानधन बिनधन चांगलं मिळतं. तुम्ही जे काम करता त्याच्यापेक्षा कनेक्ट पटीने मिळतं. तुम्ही दुःखी होतात, त्यांना दुःख नसतं. कळलं ना? त्यांचं मानधन जर कट झालं असतं ना तर त्याला दुःख झालं होतं असतं. कळलं की इथे माणूस सगळं जे जीवन जगतो ते कल्पनेत. ह्याचं कारणच असं आहे की हे जे सगळे आपण सुखी दुःखी जे होत असतो ते कल्पनेतून सुखी दुःखी होतो, कल्पनेमुळे सुखी दुःखी होतो, की कल्पना हेच सत्य. म्हणून मी देह आहे
हा जो भाव आहे असं जे आपण म्हणतो, तो भाव म्हणण्याची ती कल्पना आहे. आणि मी देह नाही हे व्यवस्थित कळणं म्हणजे तो भाव आहे, ती कल्पना नाही. लक्षात घ्या. पण हे उलट कसं, म्हणजे आपण म्हणतो ना, देह भावातून माणसं जीवन जगतात. म्हणजे खरं म्हणजे देह मी या कल्पनेतून माणसं जीवन जगतात. आणि ह्या कल्पनेतून जीवन जगत असल्यामुळे सगळं जीवनाचं गणित त्यांचं चुकतं. सुखदुःखाची गणितं सगळी चुकतात. तुझं माझं करण्यातच त्यांचं सगळं जीवन व्यर्थ होतं. माझं आणि तुझं, की माझी माणसं तुझी माणसं, सगळं. आज आता एवढ्या मोठ्या लढाया चालू आहेत. इस्रायलची आहे, तिकडे हमास काय त्याची आहे, तिथे त्या बाजूला रशिया आहे. कुठे 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 सगळे लढाया आहेत. कशासाठी? जागेसाठी. आमची जागा की आमची सत्ता, तुमची सत्ता. राम बोलो राम म्हटलं की कोणाची सत्ता कुठे काय? आता रशियाचा पुतीन एवढा मोठा आपल्याला चीनचा तो जिंक, सगळेच जगता जिवंत आहेत तोपर्यंत बोलतायत माझं तुझं सगळं सगळे, म्हणजे राजकारण बीजकारण सगळं जे एकदा राम म्हटलं की तुझं कुठं आणि माझं कुठं सगळं मातीत झालं. कळलं की नाही? म्हणजे ह्या गोष्टीला खरोखर अर्थ आहे का असं विचारलं तर फार जे ज्ञानी असतात त्यांच्या दृष्टीने हे सगळं मनुष्य जातीला दुःख निर्माण करून आनंदाने जे जीवन जगायचं आहे, त्याऐवजी सगळी माणसं तुझं माझं करण्यात, म्हणजे अगदी राष्ट्राच्या विश्वाच्या अपेक्षेत सुद्धा, राष्ट्राच्या अपेक्षेत, जातीच्या अपेक्षेत पण एका जातीतल्या मुलाने दुसऱ्या जातीचं लग्न केलं तर लगेच त्याच्यावरती बहिष्कार घालणं की त्याला मारणं बिरणं हे जे आपण पाहतो, हे सगळं जे आहे ते खरं आनंदाने जीवन जगायचं सोडून लोक त्यातून दुःख निर्माण करतात आणि स्वतःच दुःखी होतात आणि सर्वांना दुःखी करतात. याला सगळं कारण म्हणजे कल्पना. कल्पनेचा जो हा वापर इतका चुकीचा झाला की जीवन जगत असताना देहाच्या आधारे आपण जीवन जगतो ही सत्य वस्तुस्थिती आहे. देह आहे म्हणून जीवन चाललेलं आहे. किंबहुना देह आणि देहाच्या ठिकाणी असलेली जी जाणीव म्हणतो, जाणणारी जी शक्ती आहे, हे दोन्ही मिळून जीवन आहे. ही जाणणारी शक्ती ही मुळात नेणीव स्वरूप आहे. निर्गुण निराकार आहे, ती सगुण निराकार होते. पण देहामुळे ती सगुण साकार होते, म्हणजे ते एक वेगळा आकार निर्माण करते ती शक्ती स्वतः होते, आणि त्यालाच म्हणतो आपण देह. म्हणून देहाचं महात्म्य आहे. देह नसेल तर जीवन नाही, लक्षात ठेवा. पण देह नसेल म्हणजे जीवन नाही, म्हणजे त्याचा अर्थ देह म्हणजे जीवन असंही नाही. देहाचं महात्म्य आहे पण देहाच्या मर्यादा आहेत. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जीवन हे जाणणारं तत्व जे आहे, की जाणणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीचं जीवन आहे. आणि ती शक्ती देहाचं साधन म्हणून वापर करतात. साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट. जसं आपण विमानातून जातो, एवढं प्रचंड विमान, आणि त्यामध्ये आपण आरामात बसून लगेच काही तासांमध्ये कुठल्या कुठे पोचतो, लगेच उतरतो, कम्फर्टेबल असतं. म्हणजे विमानाचं महात्म्य आहे, पण कुठपर्यंत? जाण्या येण्यासाठी आहे. त्या ठिकाणी समजा विमानामध्ये काही बिघाड झाला तर त्या आतल्या प्रवाशांना वाचवण्याचा बाकीचे लोक प्रयत्न करतात. विमान आता बिघडलं, ते कोसळणार, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही कोणाला. ज्याचं नुकसान होतं त्याला वाईट वाटेल, ज्याची कंपनी जी असेल त्याला. पण तिथे मनुष्य जगला पाहिजे ह्यासाठी सगळे धडपडतात. मग त्यासाठी सगळे रायचस सगळेजण धावपळ करतील, काही करतील, सगळे व्यवस्था काय बघायला जातील. आपण म्हणतो ना की मनुष्य जीवनासाठी सर्व व्यवस्था आहेत. म्हणजे मनुष्याचं जीवन हे सुखाने त्यांनी जगण्यासाठी ह्या सगळ्या सुधारणा आहेत, व्यवस्था आहेत. सगळं मानवी जीवन जे चाललेलं आहे हे त्यासाठी आहे, मनुष्य सुखी होण्यासाठी. मनुष्य सुखी होण्यासाठी धर्म आहे. मनुष्य सुखी होण्यासाठी देवाची खरी संकल्पना समजून घेता यावी लागते. मनुष्याने सुखी होण्यासाठी ही जे सगळं वैश्विक जीवन आपण ज्याला म्हणतो, त्याला राष्ट्र आलं, राज्य आली, ह्या सगळ्या व्यवस्था आहेत, ह्या मनुष्यासाठी आहेत. पण आता उलट झालंय, व्यवस्थेसाठी माणूस, अशी उलट समीकरण झाल्यामुळे
जसं जीवनात दुःख निर्माण होतं तसंच ही जी जाणणारी शक्ती आहे तिच्यासाठी, तिचं जीवन आहे, तिच्यासाठी सगळं आहे, सगळ्या व्यवस्थेसाठी ती शक्ती नाही. समजून घ्या कसं आहे ते. कायदा हा माणसासाठी आहे की कायद्यासाठी माणूस आहे? कायद्यासाठी माणूस म्हटलं की माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. माणसासाठी कायदा म्हणजे त्यांनी व्यवस्थित कशी सगळी समाज रचना कशी असावी त्यासाठी कायदे आहेत. पण ते कायदे असल्यास नंतरही सुद्धा काही वेळेला मनुष्याचं अहित होत असेल तर तो कायदा बाजूला करावा लागतो आणि मनुष्य सुखी कसा होईल हे पाहता आलं पाहिजे. तसंच हे जे जाणणारं तत्व आहे ते स्वतःचा आनंद स्वतः चाकण्यासाठी शरीर रूपाने साकार झालं. पण तिथेच गोंधळ निर्माण झाला. गोंधळ असा झाला की ह्या जाणणाऱ्या शक्तीनेच कल्पना केली, मी देह. म्हणजे इथेच कल्पनेचा पहिला घात, कल्पनेने घात केला ना असं म्हटलं काही हरकत नाही. कारण मी देह आहे हे जगात सगळीकडे अशाच पद्धतीने माणूस जन्माला आला की कोणताही प्राणी जन्माला आला की तो मी देह. आता हे मी देह ही कल्पना का निर्माण झाली? कारण त्याशिवाय त्याचं जीवन चालू झालं नसतं. जीवन जगण्यासाठी मी देह आहे ही कल्पना आवश्यक जेवढी आहे तेवढीच ही कल्पना जीवनात दुःख निर्माण करण्यासाठी कारणीभूत पण ठरते. दोन्ही बाजूनी. म्हणून काही काळासाठी ती कल्पना बरोबर आहे, पण त्यानंतर आपलं जीवन ह्या देहातून चाललेलं आहे आणि ते आनंदाने कसं जगायचंय हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो आनंदाने जीवन जगतो. म्हणून कल्पनाचं निर्मूलन केलं पाहिजे. मग मी जीवायचा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. म्हणून ही देहबुद्धीचा हा जो माणूस आहे तर त्यासाठी त्याला ती देहबुद्धी म्हणजेच ही कल्पना जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तर या सर्वांचे मूळ म्हणजे हे सगळं चाललेलं आहे जगामध्ये दुःख बिक की सगळ्या कल्पना चालतात, त्याचं मूळ काय? ही कल्पनाची केवळ मी देह ही कल्पना. हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणजे मुळात जे जाणणारं तत्व आहे ते मुळात ब्रह्म आहे. दुसऱ्या भाषेत चैतन्य आहे, तिसऱ्या भाषेत आत्मतत्व आहे, चौथ्या साध्या भाषेत जाणीव आहे. एकाच अर्थाने त्या तत्वाला दिलेली सगळी नाव आहेत. हे जे ब्रह्म मुळात आहे ह्या ब्रह्माने कल्पना केली मी देह, म्हणून तो देहा एवढा झाला, देहा एवढा संकुचित झाला आणि त्या संकुचित वृत्तीने तो जीवन जगायला लागला. मी आणि माझं आणि मलाच हवं ही जी संकुचित वृत्ती आहे, संकुचित वृत्ती लक्षात ठेवा. ही जी संकुचित वृत्ती माणसाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे तिथे श्रेष्ठ कनिष्ठ किंवा स्पर्धा, कंपॅरिझन जे आपण म्हणतो ना ते तिथे सुरू झालं. इथे एक लक्षात घ्या, पाऊस भरपूर पडतोय सगळे, अगदी पावसाच्या धारा जोरात पाऊस पडतोय अगदी सगळीकडे. आपण जर समोर पाहिलं तर आपल्या घराकडे पडणारा पाऊस श्रेष्ठ आणि समोरच्याकडे पडणारा पाऊस कनिष्ठ असं कोण तुम्हाला बोलला तुम्ही हसायला लागला? रे काय पाऊस, तो पण पाऊस हाच पाऊस, काय फरक आहे त्याचा? दोन्हीकडे तेवढाच पडतोय. आणखी 5 फुटावर तो पडतोय, आणखी 10 फुटावर तो पडतोय. पाऊस पाऊस आहे. तसं ह्या सगळं जे विश्व आहे आणि ही सगळी मनुष्य देहाच्या अपेक्षा मनुष्य प्राणी ते सगळं एकाच तत्वाची रूप आहेत. ते एकच तत्व मी म्हणतं. सगळेच मी का म्हणतात? मी हा भाव आहे, मी म्हणणार. मराठीमध्ये आपण मी म्हणतो, बाकीच्या भाषेत मीच्या भावाच्या अपेक्षित वेगवेगळे शब्द असतात. कारण हे एकच तत्व प्रत्येक रूपारूपातून प्रगट आहे म्हणून. लक्षात घ्या, एकातूनच ही सर्व विश्व निर्मिती झालेली आहे. हे अज्ञान माणसाच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे तो भेदातून पाहतो, दुजेपणातून पाहतो आणि दुजेपणातून पाहिल्यामुळेच जगामध्ये दुःख आहे. म्हणून कल्पनाचं निर्मूळ कसं केलं? साधी गोष्ट, मी देह नाही हे गोष्ट लक्षात आली की संपलं. पण ते तेवढं शक्य होत नाही का? कारण ही जी कल्पना ही आपल्या अंतर्मनामध्ये, इथे बहिर्मन अंतराचं शास्त्र पुढे येतं. मी देह नाही म्हटलं म्हणून आपण सगळे सुखी होतो का? नाही होत. मी देह नाही थोडा वेळ म्हणाल, जरासं पुढे गेलं की मी देह आहे म्हणून जीवन जगायला लागलं. असं का होतं?
कारण अंतर्मनाचा तो पॅटर्न झालेला आहे आपला. अंतर्मनामध्ये ही कल्पना घट्ट दृढ झालेली आहे आणि त्याच्यातूनच देहभाव निर्माण झाले, लक्षात घ्या. म्हणून आपण सगळे कल्पनेतून जीवन जगतो हे सत्य माणसाला ज्या दिवशी समजेल त्यावेळेला त्याला आपण ब्रह्म आहोत कसे हे कळायला लागेल. लक्षात घ्या काय मी म्हणतो, हे सत्य कळायलाच कठीण आहे. कारण कितीही सांगितलं तरी या देहाचं जीवन म्हणजेच मी, ही कल्पना इतकी घट्ट आहे की त्या घट्ट कल्पनेतून माणूस बाहेर पडू शकत नाही. त्याला किती जरी सांगितलं तरी ते होऊ शकत नाही. का? कारण अंतर्मन जन्माला येतानाच अंतर्मनामध्ये हा भाव पहिला निर्माण होतो. देहाच्या अपेक्षेत ते तत्व देहाला धरून राहतं, नंतर आईच्या अपेक्षेत आईला धरतं, मग आजूबाजूच्या लोकांना धरतं, मग नावाला धरतं, मग जातीला धरतं, धर्माला धरतं. असं करून कल्पनेतून हे सगळं जीवन विकसित झालेलं असल्यामुळे पटकन ते ॲक्सेप्ट होत नाही. ह्या तत्वाला आपण वेगळे आहोत देहापेक्षा असं किती जरी सांगितलं तरी ते अंतर्मनामध्ये जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत ही कल्पनेचं निर्मूलन होऊ शकत नाही. म्हणून एखादा साधक, आता इथे शुद्ध परमार्थ होतो, म्हणजे इथे हे कोणाला शक्य आहे तर साधकाला शक्य आहे. बद्धाला ते कधीच शक्य नाही. बद्ध हा नेहमी देहभावातूनच जीवन जगणार आणि देहभावातून त्याचं सगळं जीवन चाललेलं असेल. लक्षात घ्या. म्हणजे किती वेळा जन्म यावे आणि किती वेळा व्हावे फजित, ही बद्धाची अवस्था आहे. साधक ज्याला आपण म्हणतो तो हा साधक कोण की जो ज्ञानी पुरुषाला शरण जातो, त्यांनी जे ज्ञान दिलंय ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो मनापासून. हे आचरणात आणता आणता त्याला ते जमत नाही, कधी कधी तो घसरतो, पण परत ते करून पुन्हा ते ज्ञानातून जीवन जगण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. साधक म्हणजे काय एकदम पार झाला असं नाही. सद्गुरूंनी किंवा ज्ञानी पुरुषांनी दिलेलं ज्ञान आहे ते सतत तो चिंतनात घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अभ्यास जे म्हणजे काय, अंतर्मनाचा पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. कारण अंतर्मनामध्ये मी देह आहे ह्या घट्ट भावना आहे आणि तो स्क्रू उलटा फिरावा तसा, म्हणजे स्क्रू जर फिरवला की टाईट होतो, त्याच्या उलटा फिरला तर लूज होतो. तसं मी देह आहे त्याच्या उलटा स्क्रू फिरला मी देह नाही हे कळलं पाहिजे. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलंय ना, अहम नाहम सोहम सहा एवम. म्हणजे काय, मी अमुक आहे अहम, नाहम मी अमुक नाही हे कळलं पाहिजे. म्हणजे तो नाहम. मग सोहम, मग कोण आहेस, तो आहे. तो कोण, ईश्वर आहे, तो तोच तू आहेस. आणि मग त्याच्यातही परिपक्व झालं की आहे ते सगळं ईश्वराचंच जीवन चाललंय, ईश्वरी शक्तीचं कार्य आहे, त्याला म्हणतात सा एव. ही साधकाची प्रगती आहे. साधकाला ही प्रगती जर करायची असेल तर त्याला हे पहिलं समजलं पाहिजे की आपल्याला हे अंतर्मन आहे हे नेहमी फसवणार. अंतर्मन म्हणजे तेच खरं सांगायचं, म्हणजे अंतर कोणाला फसतं, बहिर्मनाला फसवतं. आपणच आपल्याला फसवतो. म्हणजे काय, अंतर्मन ऐकत नाही. एखादा बघा दारू पिणारा खूप असतो, पट्टीचा दारू पिणार आहे, म्हणजे अंतर्मन त्याला अमुक वेळ झाली की तो मस्त की माझे एक मित्र होते, सध्या काम इंजिनियर होते, चांगला माणूस, अतिशय सज्जन माणूस. पण 6:30-7 वाजले की मग ते तोंड बीट धुणार मस्तपैकी, मग असं कॉलन वॉटर वगैरे सगळं अंगाला काढून एकदम खुशबू कशाला, चला आता बसायचं आता म्हणजे लग्नाला जायची तयारी जशी आपण करतो ना तसं त्यांना संध्याकाळी जाऊन दारू प्यायची इतकी आवड. मग कोणा दुसऱ्यांकडे पैसे घेऊन घेतो, स्वतःच आहेत, पण त्याच्यामुळे त्याच्या जीवनात एवढी दुःख निर्माण झाली की एवढं जीवन बर्बाद झालं म्हणून मी. पण सज्जन माणूस सुद्धा ह्या अंतर्मनाच्या पॅटर्नमुळे सुटू शकला नाही. त्याला कळत नव्हतं असं नाही, कळतं तरी पण ते वळत नाही. म्हणून हे अंतर्मन आहे, त्याला एकदा अंतर्मनामध्ये जे घट्ट बसतं ते बाहेर काढताना प्रयत्न जे करावे लागतात त्यालाच अभ्यास म्हणायचा असतो. अभ्यास म्हणजे काय, भोकंपट्टी म्हणणं म्हणजे अभ्यास नाही. मी देह नाही हे साधकाला स्पष्ट समजून घेता आलं पाहिजे. हे सगळं जीवन
परमेश्वराच्या कृपेने किंवा परमेश्वराच्या सत्तेने चाललाय, हा भाव त्याला जाणीवपूर्वक पुन्हा 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 आपल्या मनामध्ये मुरवत राहिला पाहिजे. नुसता हा मला माहिती आहे असं म्हणतात बरेच जण. माहिती म्हणून तरी होत नाही, कारण ते फक्त बहिर्मनाच्या लेवलला आपण म्हणतो हा आम्हाला हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे. पण तो जो भाव अंतर्मनात बदलायचा असेल तर त्यासाठी बहिर्मनाच्या द्वारे ते सतत चिंतन, मनन, निजध्यास, साधना, निरीक्षण, परीक्षण आणि सतत सद्गुरूंचं सान्निध्य किंवा सद्गुरूंचा संग तिथे असला पाहिजे. हे महत्वाचं आहे की आपल्याला जर विचारच बदलायचे असतील, विचार बदलल्याशिवाय हे शक्य होणार नाही. लक्षात ठेवा, आपण ज्या लोकांच्या संगतीत असतो त्याप्रमाणे आपले विचार कळत नकळत तसेच चालतात. आपण म्हणतो अरे आम्ही सावध असतो, आम्ही नाही काय करणार. बऱ्याच वेळेला 4 मित्र जेव्हा एकच 2-3 मित्र दारू पिणार असेल तर आई एवढे लोळ, अरे त्यांच्यावर जाऊ नको. नाही माझा कंट्रोल आहे माझ्यावर. आता कंट्रोल म्हणता 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 कधी तो दारू प्यायला लागतो हे त्यालाही कळत नाही, कारण तो कंट्रोल हा नसतो. कारण अंतर्मनाला ती एकदा ओढ लागली की अंतर्मनामध्ये त्याची आवड निर्माण झाली की ते सगळं काही तिथे अंतर्मनाच्या द्वारे सगळं कार्य चालू होतं. आणि मग त्याच्यातून बाहेर पडायला मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे चांगली गोष्ट मुरवायलाही वेळ लागतो, पण वाईट गोष्ट मुरायला वेळ लागत नाही असं हे अंतर्मन आहे. कारण अंतर्मन म्हटल्यानंतर ते मुळात अनंत नेणीव स्वरूपाचं स्फुरण आहे, म्हणजेच परमेश्वराचं एक अंग आहे. परमेश्वराच्या ठिकाणी जसं समुद्रामध्ये लाट स्फुरते तसं ह्या चैतन्य स्वरूपाचं जे स्फुरण आहे, हे जे स्फुरण म्हणतो आपण, ते जे स्फुरण म्हणजे अंतर्मन आहे. लक्षात घ्या, म्हणजे काय, लाटेला बघितला की तो समुद्र जसं आपण म्हणतो ना, तसं प्रत्येक माणसाकडे पाहिलं तर तो परमेश्वरच आहे, म्हणजे अंतर्मनाच्या अपेक्षेत. पण तरी सुद्धा हे अंतर्मन ईश्वरासारखं आहे पण ईश्वर नाही अशी अवस्था आता प्रत्येक मानवी देहामध्ये झाली आहे. त्यामुळे कल्पनेमुळे, म्हणून कल्पनेचं केवढं प्रचंड शक्ती आहे मानवी जीवनामध्ये हे लक्षात. म्हणून त्यांनी परत कल्पना केली पाहिजे. काट्याने काटा काढायचा. काट्याने काटा काढायचा म्हणजे काय, काटा पायामध्ये घुसला त्याला काढायला, आपण रस्त्याने चालताना जंगलामध्ये पूर्वी काटा पायात घुसल्यानं काय करायचं, दुसरा काटा बोरीचा असं तो असा काढायचा आणि मग त्यांनी कुरडून त्याला वर काढायचं. तसं मी देह आहे हा काटा आहे आणि त्याच्यातून अहंकाराचा काटा निर्माण झालाय. मग तो काटा काढण्यासाठी काय केलं पाहिजे की आहे ती ईश्वरी शक्ती आहे हा काटा. दुसरा काटा आहे ती ईश्वरी शक्ती आहे, मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे. हा काटाने ह्या पहिल्या काटाला सतत, जसं आपण पहिला काटा करणं जरा बाजूला रक्त होईल, जसं दुखेल सगळं कारण त्याला परत दाबतो, परत वर घ्यायचा प्रयत्न करतो, असं जे सगळं करतो, तसं पुन्हा पुन्हा मनन चिंतन केलं की मी देह नाही, आहे ती ईश्वरी शक्ती आहे. ह्या देहातून जाणणारी ही शक्ती आहे, सगळं कार्य शक्तीचं आहे. हे सतत चिंतन, मनन, स्मरण त्या साधकाने केलंय. साधकांसाठी सांगतोय, बद्धांसाठी ते नाही. बद्धांनी आपण आपलं जीवन जसं आनंदाने जगायचं असं जगू दे, पण ज्याला साधक म्हणून जीवन जगायचं आहे आणि त्याच्यातून सिद्धता निर्माण करायची आहे, त्याच्यासाठी आपले प्रयत्न आहेत. बरं, हे लोक किती आहेत, मागे सांगितलं. साधक ही लोक ह्या सर्व विश्वाच्या अपेक्षेत 1% पण नाही. आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने जे साधक आहेत, खऱ्या अर्थाने, परत तिथे पण थोडासा फरक आहे, ते या 1%च्या 1% आहेत. म्हणजे कितीतरी कमी लोक आहेत, कारण बाकीचे बरेच लोक, 99% लोक हे बद्ध अवस्थेत आहेत. आणि बद्ध अवस्थेत असल्यामुळेच ह्या जगामध्ये लढाया आहेत, मारामाऱ्या आहेत, दुःख आहे, तुझं माझं आहे, माझा गट तुझा गट, सगळं जे चाललं आहे ते सगळं काही ह्या बद्ध अवस्थेत म्हणजे कल्पनेमुळे चाललेलं आहे. म्हणून ही कल्पना बाजूला करण्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजेत. आता संत काय करतात, जे समोर येईल त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याला त्याच्यानं जो शरण जातो त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करतात. पण शेवटी साधकाने स्वतःचं स्वतः
परिवर्तन घडवून आणायचं हे सत्य विसरता कामा नये. महाराज नेहमी सांगायचे, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी हे घोड्यानेच प्यायचं असतं. तर तोंडात भरलं तरी त्याने गिळलंच नाही तर तो पिऊ शकणार नाही. तसंच साधकाने आपली प्रगती स्वतःच साधायची. एक सद्गुरू किंवा सत्संग किंवा काही ग्रंथ ह्यांचं आधार त्याला मिळेल, पण त्याचा अभ्यास त्यानेच केला पाहिजे. आणि त्या अभ्यासासाठी अशाच लोकांच्या संगतीत त्यासाठी राहावं लागतं की आपला अभ्यास व्हायला हवा हे सतत साधकाला जाणवलं पाहिजे. हे करत असताना साधक बऱ्याच वेळा इतका घसरून जातो की त्याला वाटतं काहीच नाही, बरोबर नाही, आपल्याला जमणारच नाही, अशी पण अवस्था होते. लक्षात घ्या, काकुळतीला येतात काही वेळा काही साधक की बाबा आम्हाला जमतच नाही, नकोच आम्हाला, आम्ही आहे बरे आहेत, म्हणजे बद्धावस्थेकडे जायचा प्रयत्न करतात. पण थोड्या दिवसांनी त्या ज्ञानाचा असा प्रभाव असतो की परत त्यांना वाटतं नाही, आता आपण परत सुरू करूया, परत बरं वाटतं. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे वर खाली होणं ही साधकाची अवस्था आहे. म्हणून तिथे म्हणून सहजो उत्तम अवस्था. हे मार्ग सांगताना तर सहजपणे हे जे अनुसंधानातून जीवन जगणं असं जे आहे ना संतांचं, ती उत्तम अवस्था आहे. ती उत्तम अवस्था साधण्यासाठी काय केलं पाहिजे? सहजो उत्तम अवस्था, मध्यमो ध्यान ध्यान आणि कनिष्ठ प्रतिमा पूजन आणि तीर्थाटन अधोमोदमा. 4 पायऱ्या. ज्याला काही कळत नाही परमार्थाचं, म्हणजे बद्ध असेल त्याला तीर्थाटन करावं. तीर्थक्षेत्राला गेलो, वैष्णोदेवीला गेलो, साईबाबांना भेटून आलो, चांगली कल्पनेतून सुखी होऊन देतो त्यांना, म्हणजे त्याप्रमाणे चांगलं तरी वागतील एवढंच. म्हणजे म्हणून पूर्वी काशी यात्रेला जाऊन आलो, इथे जाऊन आलो, सगळंच करा ना, सगळे तसे करायचे. जाऊन येतात, हजला जाऊन येणारे लोक आहेत, मग कितीतरी आनंद होतो ते. हजला जाऊन आलो ह्या कल्पनेत. हजला जाऊन आल्यानंतर तुला देवाची अनुभूती की अल्लाची अनुभूती आली की नाही असं कोणा त्याला प्रश्न विचारत नाही, त्यालाही कधी प्रश्न पडत नाही. तर फक्त म्हणतो मी जाऊन आलो, कल्पना केली, बरं वाटलं, छान वाटलं, मी अशा फेऱ्या मारल्या सगळ्या. म्हणजे जसं काशी यात्रेला जातो प्रत्येक धर्मामध्ये येते ही जी अधोमधो म्हणजे बद्ध अवस्था. अशी श्रेष्ठ कनिष्ठाच्या अंगाने समजूच नका, ह्या जाणीवीच्या ह्या अवस्था आहेत, स्टेप्स आहेत. त्याच्यातून जरासं पुढे जर वरती यायचं असेल तर प्रतिमा पूजन सांगितलं. आता तुम्हाला काही धर्मामध्ये नाही प्रतिमा पूजन आहे, पण काही धर्मात जरी प्रतिमा पूजन नसलं तरी तिथे एखाद्या वस्तूकडे पाहण्यासाठी काहीतरी वस्तू दाखवली जाते, त्याशिवाय कळत नाही. काही धर्मामध्ये समजा अगदी निर्गुण निराकार परमेश्वराचं जरी म्हटलं तरी ह्या दिशेने तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. का दिशा बघता? दिशा तरी आहे कुठे? दिशा पण कल्पना आहे. आपण वेळ म्हणतो ना, वेळ ही सुद्धा कल्पना आहे. मग आता मग जीवन आपला डोक्यात गरगरेल, अरे काय म्हणतो, ह्या 10 वाजता मी जातो, 5 वाजता जातो, ही पण कल्पना आहे. हो, वेळ म्हणजे काय? हे सतत सगळं परिवर्तन होतं ना, त्या परिवर्तनामधला जो फरक आहे ना त्याला वेळ म्हणतो आपण. सूर्य स्वतःभोवती फिरतोय, पृथ्वी फिरता 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 ती परिवर्तित होतं ना, इकडून तिकडून स्टेज बदलते आणि त्यामुळे ते सूर्याची सावली जशी पडते त्याला त्या सगळ्या गतीच्या अपेक्षेत आपण त्याला वेळ म्हणतो. 12 वाजले म्हणजे सूर्य डोक्यावर आला, संध्याकाळी तो ह्या वाजला गेला, पश्चिमेकडे गेला, पूर्वेकडे गेला. आता पश्चिम दिशा पूर्व दिशा आहे काय? कल्पना आहे. जपान पूर्वेचा देश आहे असं म्हणतात, पण जपानच्या पलीकडे काय आहे? परत तिथे पूर्व दिशा आहे, तिथे खरी म्हणजे ह्यांच्या दृष्टीने पश्चिम दिशा आहे. जर गोलाच्या अपेक्षा बघितलं म्हणून म्हटलं ना, ह्या सगळ्या गोष्टी सोयीसाठी आहेत, वाईट काही नाहीये, म्हणजे चुकलं बिकलं नाही. तुम्हाला त्या आता आपल्याला जपान पश्चिम पूर्वेकडे म्हणजे त्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे की ते होकायंत्राच्या दिशेने त्या दिशेने जाऊ शकतो. जाण्या येण्यासाठी प्रवासासाठी ह्या सगळ्या सोयी आहेत आणि त्या बऱ्या आहेत, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. पण तेच सत्य असं पकडून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा मात्र आपल्या जीवनात गोंधळ होतो. म्हणून परमेश्वरी शक्ती ही जी प्रगट झाली ती जाणीव रूपाने प्रगट झाली. तिने ही कल्पना केली आणि ह्या कल्पनेतून हे सगळं जीवन चाललेलं आहे. म्हणून ह्या कल्पनेतून जीवन जगताना काही मर्यादेपर्यंत ते बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे तो सुखात राहू शकतो, पण त्या मर्यादेच्या पुढे मात्र त्याला दुःख मिळायला लागतं. म्हणून कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग कसा करायचा आणि कल्पनाशक्तीचा वाईट परिणाम कसा होतो हे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा त्याच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.
लक्षात घ्यायचं की ज्ञानातून दृष्टी बदलते म्हणतो ना, ती आहे. म्हणून आधीच आपण ज्या परमार्थाच्या अपेक्षेत म्हटलं तर ही जाणणारं जे तत्व आहे या देहातून, हे तत्व सत्य आहे. सत्य म्हणजे ते सतत आहे. ह्या तत्वाला जाणं नाही, येणं नाही, काही नाही असं जे सांगितलं त्याचं व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे आपण कधी जात नाही, कधी येत नाही, म्हणजे कधी मरणार नाही आणि कधी जन्माला येणार नाही असे आपण आहोत. पण ते आपल्याला कळत नाही. आपण देहाच्या अपेक्षेत मरणार आणि परत जन्माला येणार ह्या कल्पनेत आपण अडकलेलो असतो. कल्पना ही सगळी. इथे ही सगळी व्यवस्था आहे. ह्या अंगाने पहा की हा देहातून जीवन जगण्यासाठी ही व्यवस्था आहे. ह्या देहातून जगताना तुम्ही आनंदाने सगळं जगलं पाहिजे, आनंदाने ज्ञान मिळवलं पाहिजे आणि मस्तपैकी राहिलं पाहिजे. खाऊन पिऊन मस्त राहा, फक्त वाईट कर्म करू नका, एवढंच. कळलं ना? एक दिवस जसं एक गाडी सोडली की दुसरी गाडी पकडतो की नाही आपल्याला. बाहेर गावी जाताना बाय एका बाजूला जाणारी गाडी परत दुसरीकडे जाणारी दिशेने जायची असेल तिकडचा ट्रेन ती पकडतो, ही सोडतो ती पकडतो. तसं हा देह सोडायचा आणि दुसरा देह परत पकडायचा असतो आणि परत दुसरीकडे जायचं असतं. असं हे सगळं जीवन आहे. पण आपण त्याला जन्म मृत्यू म्हणून परत सुखी दुःखी होत असतो. सगळ्या गोष्टी कल्पनेमुळे अशा होत असतात. आणि म्हणून आधीच तू उलटा फिरवायचा म्हणजे मी देह नाही हे पहिलं कळलं पाहिजे. आपलं नाव गाव ही नुसती व्यवस्था आहे हे समजून घ्या. देह ही व्यवस्था आहे. वाईट चांगलं काहीच म्हणत नाही मी, आणि तिथेच चुकतात माणसं. वाईट आहे असं म्हणतात तेही चुकीचं आहे. देह आहे म्हणून जीवन आहे, देहाचं महात्म्य आहे. देहाला नाव ठेवलं ही व्यवस्था आहे, एकमेकाला नावाने ओळखता येतं, त्याचपुरती ती बरोबर आहे. इथे एखाद्या काही जी कामधंदा करण्याच्या दृष्टीने जात आली, त्यामुळे जात श्रेष्ठ कनिष्ठ नाही, पण ती एक व्यवस्था आहे. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की शेतावर काम करणारे शेतकरी, शेतात शेत करणारं, किंवा सोनारचं काम करणारे सोनार, तांब्याचं काम करणारे तांबट बिंबट, अशी सगळ्या जाती व्यवस्था जी म्हणतो ती व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ मागे लोक परत अडकले. म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आणि तो कनिष्ठ. कर्माने तुम्ही जेव्हा सतत सत्कर्म करत असाल तर तुम्ही सहजपणे श्रेष्ठत्व म्हणजे आपलं जीवन आनंदाने जगायला लागेल, एवढंच कळ. बाकी श्रेष्ठ कनिष्ठ ही भावनाच आपल्याकडे येता कामा नये, कारण सगळी एकाच स्वरूपाची रूपं आहेत ही स्पष्ट आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी देह नाही म्हटल्यानंतर त्याची दुसरी परिस्थिती लक्षात ठेवायचं की ही सगळे जे देह दिसत आहेत ते देह काही काळ असणार, काही काळ जाणार, ते सगळे आनंदाने जीवन जगावे, त्यांनी सर्व सुखाने जीवन जगावे हीच आपली धारणा असली पाहिजे. तो माझ्याशी बोलतो की नाही बोलत ह्याकडे पण राहतं, ओळखीचा आहे की न ओळखीचा आहे काही हरकत नाही. ती सगळ्या एकाच शक्तीची रूपं आहेत आणि ते सगळे सुखी व्हावेत, आनंदाने जीवन जगावेत, एवढीच आपली धारणा आणि भावना असली पाहिजे. तिथे कंपॅरिझन करण्याचा प्रकार येत नाही. आपण त्या व्यवहाराच्या अपेक्षेत, गुणांच्या अपेक्षेत जेव्हा आपण श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावात अडकायला लागतो त्यावेळेला तो अहंकार असतो. लक्षात घ्या, आपण मोठे आहोत असं आपल्याला जे वाटतं तो अहंकार आहे. अहंकार म्हणजे देहभावातून निर्माण झालेली ती कल्पना आहे. म्हणून इथे मी देह नाही हे एकदाच व्यवस्थित समजून घेतलं. आता समजून कसं घ्यायचं व्यवस्थित हा पहिला प्रश्न. मेलेल्या माणसाला बघायचं आणि आपल्याकडे बघायचं, हा दोघांमधला जो फरक आहे ना ते आपल्याला कळेल की ह्या देहातून मी मेलेलो का नाही, कारण मला कळतं मी मेलेलो नाही. आणि मेलेल्या माणसाला काहीच कळत नाही तो मेलेला आहे का जिवंत आहे. हा जो फरक ज्याला कळतो त्याला म्हणतात जीवन तत्व. हे जीवन तत्व जे ह्या देहातून चाललेलं ते आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं जीवन चाललेलं आहे. पण एकदा त्या देहातून हे जीवन तत्व वेगळं झालं की देह म्हणजे माती होऊन जाते. कळलं ना? पंचमहातत्वामध्ये देह विलीन होतो. तोपर्यंत देह जोपर्यंत ही जाणणारं तत्व ते जाणीव आहे तोपर्यंत देहाचं जीवन चाललेलं असतं. म्हणून जशी आपण रोज गाडी चालवतो, तिथे तेल पाणी घालतो, सगळं बरोबर चालते, पण एकदा तुम्ही बाजूला ठेवली वापरतच नाही काय म्हटलं की ती भंगार होत जाते ना. तसंच हे सगळं असतं. आणि म्हणून आपल्याला ह्या अंगाने अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे देहाकडे सुद्धा. पण आपण अलिप्तपणे पाहत नाही. तो कबीर अलिप्तपणे पाहायचा. कबीराला कुत्रा चावला म्हणतात आणि त्याची चांबडी लोळत होते. कोणी अरे कबीर भाई तुमचे चमडा जाने कुत्ता जाने, मला काय पडलं नाही म्हणाले. आपल्याला कोणी चिमटा काढला तरी परवडत नाही. अरे कोणी चिमटा काढला मला, मग त्याला चिमटा कसा काढायचा हा विचार माझ्याकडे येतो. का? कारण हा देहभाव इतका घट्ट आहे आपल्याकडे. देहभाव घट्ट आहे हे मी म्हणतो. ती कल्पनाच घट्ट झालेली, कल्पनाच धारणा झाली आहे.
आणि ती धारणामुळे त्या धारणेवरती सगळ्या भावना आपल्या चाललेल्या असतात. म्हणून मी देह आहे हीच भावना आपल्याला बाजूला केली तर मी सुंदर आहे, मी उंच आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे, किडकिडीत आहे, सडपातळ आहे, हे सगळं मी आहे म्हणताना ते सगळा देहभाव आहे. लक्षात घ्या. मग काय लक्षात आलं पाहिजे? देहातून जाणणारं जे तत्व आहे ते तत्व त्या देहाच्या द्वारे कार्यरत आहे एवढंच कळलं पाहिजे. आणि हे जर कळलं तर ते सतत चिंतनात ठेवता आलं पाहिजे. समोर येणारा प्रत्येक व्यक्ती, मग पशु असेल, पक्षी असेल, ते तत्व आहे जाणणारं, त्याचा प्रवास हा चाललेला आहे. आणि त्यामुळे त्या जाणणाऱ्या तत्वाचा सन्मान करा. त्याला कुत्र्याला म्हणून हडहड करायचं कधी गरज नाही. कुत्रा असो किंवा मनुष्य असो, कोणाला हडहड करता कामा नये. त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहणं, प्रेमाने पाहणं, त्याच्या भल्याचं चिंतन करणं, ही जेव्हा अवस्था आपल्याकडे यायला लागते त्याच्यातून आपल्यालाच, आता तुम्हाला ही कल्पना आहे असं पण म्हणाल, कल्पना, पण ही कल्पना असली तरी ती आपल्याला योग्य दिशेने नेणारी कल्पना आहे. मी देह नाही हे खरं वाटणार नाही. लोक म्हणणार ही कल्पना करतात, पण ही कल्पनाच आपल्याला आपल्या ऊर्ध्वगतीकडे घेऊन जाईल. मी देह नाही म्हटलं की इतरांबद्दलचा माझा जो द्वेष, मत्सर, विचार सगळं काही बाजूला होतं, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे देहभाव गेला ह्याची खूण काय? कोणाचाही राग येणार नाही. कोण बरं त्याने तुम्हाला असा बोलला म्हणून मी याचं तोंड बघणार, तो तसा बोलला म्हणून मी ह्याच्याशी असा वागणार, तो तसा वागणार, हे सगळं जे आहे तो देहभाव आहे. आणि तो जाईपर्यंत ब्रह्मप्राप्ती नाही. काय म्हणतो लक्षात? त्यांनी सांगितलं, कोणी सांगितलं? रामदास स्वामी. या सर्वांचे मूळ ही कल्पनाची केवळ आहे. म्हणजे हा देहभाव आहे, ही कल्पना जी आहे ना ती सगळ्यांचं मूळ आहे. तिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. ती निर्मूळ होईपर्यंत म्हणजे हे सतत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतः आपण देह नाही एवढंच करायचं. बरेच लोक म्हणतात भगवद्गीता वाचावी, असे बरेच वाचतात, अनेक, सगळं वाचायला काहीच हरकत नाही. पण त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे हे जोपर्यंत माणसाला कळत नाही ना तोपर्यंत कोणत्याही ह्याचा गोष्टीचा उपयोग होत नाही. लोक भरपूर वाचतात पुस्तकं. एकदा बेलसरे भाऊ होता, अतिशय, बेलसरे भाऊ म्हणजे गोंदवले महाराजांचे शिष्य, आणि ते अतिशय विद्वान होते. आणि त्यांच्या फिलॉसॉफीवरच त्यांचं लेक्चर्स असायचे. त्यामुळे पुस्तकं सगळी इंग्लिश लेखक, इंग्लिश म्हणजे बाहेरच्या जगातले मोठमोठे तत्वज्ञानी, त्यांची पुस्तकं त्यांच्या अशा घरामध्ये होती. आणि ते सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. म्हणजे आपण आता एक पुस्तक वाचता होता आपल्याला नाकीत होतं, पण इतके विद्वान होते की तेवढं सगळे होतं. त्यावेळेला ते एकदा बोलताना आपल्याच एका सहकार्याला सांगत होते, अरे ही पुस्तकं एवढी सगळी वाचलेली आहेत मी, पण त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंनी जे सांगितलं ते जो कळत नाही ना तर ते सगळं फुकट आहे. ते ज्याने वाचलेलं आहे त्याला कळलेलं आहे की त्यांनी मोठमोठ्या गमच्या खूप मारल्या, पण ज्यावेळेला मी देह नाही ही जाणणारी शक्तीच म्हणजे नेमकं काय आणि ते नामस्मरणाच्या द्वारे कसं धरायचं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे सगळं वाचन वगैरे फक्त वरवरची मलमपट्टी असते. आतून जी शुद्धीकरण जे व्हायला पाहिजे असतो, जो देहभाव बाजूला व्हायला पाहिजे तो होण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे सगळं शेवटी वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, मी देह नाही हे कळलं पाहिजे. आणि त्याच्यातून आहे ती ईश्वरी शक्ती आहे. आता ईश्वरी शक्ती हा शब्द वापरला, आहे ती दिव्य शक्ती, पण आहे दिव्य. जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत दिव्यत्व तिथे प्रगट होणार नाही. जोपर्यंत सूर्याच्या समोरचे काळे ढग बाजूला होत नाही तोपर्यंत सूर्याचं तेज फाकत नाही, असं जे आपण म्हणतो तसंच आपलं ह्या कल्पनेचे ढग आपण आपल्या समोर इतके धरलेले आहेत की त्याच्यातून आपल्या ठिकाणी असलेलं जे ब्रह्मतत्व किंवा चैतन्य जे आहे त्याचा प्रभाव दिसत नाही. ते आहे तिथे प्रकाशित आहे, पण ते कळण्यासाठी त्या ब्रह्मानेच प्रयत्न केले पाहिजे. त्या देहातून असणाऱ्या जाणीवेनेच प्रयत्न करायचे असतात. आणि त्यासाठीच हे सगळं परमार्थात सद्गुरू प्रणित ज्ञान ज्याला आपण म्हणतो दिव्य ज्ञान, ते दिव्य ज्ञानाची कास धरावी लागते. पहिलं नेहमी लक्षात घ्यायचं, पहिलं म्हणजे अशा सद्गुरूंना शरणागत व्हायला हवं. सद्गुरूंकडे आपण का आलो, ज्ञानासाठी आलेलो आहे हे पहिलं लक्षात ठेवलं. म्हणून पूर्वी
ज्ञानासाठी आल्यानंतर शरणागत का व्हायचं? कारण त्यामुळे आपला मीपणा कमी होतो म्हणून. पहिलीच फटका मीपणाला म्हणजे अहंकाराला देतो आपण. म्हणजे मी काही मोठा छोटा असं नाही, आपण अगदी दास्य वृत्तीने सद्गुरूंच्या समोर उभं राहता आलं पाहिजे. म्हणून हनुमंताला श्रीरामाने विचारलं होतं, उपनिषदामध्ये चांगला उपदेश आहे, खूप सुंदर आहे, की तू माझ्याकडे कसा पाहतोस? त्यामुळे मी देहाच्या अपेक्षेत बघतो तेव्हा मी तुमचा दास आहे बघतो, मी जीवाच्या अपेक्षेत पाहतो तेव्हा मी तुमचा अंश आहे म्हणून पाहतो, आणि मी स्वरूपाच्या अपेक्षेत पाहतो तेव्हा तूच आहेस, मी आणि तूच आहेस. तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला जीवन जगावं लागतं. एक लक्षात ठेवा. म्हणजे आता एखाद्याला हे ज्ञान झालं म्हणजे तो आता एकदम ज्ञानी होऊन राहिला असं नाही, त्यालाही कोणाच्याकडे समोर शरणागती व्हावी लागते, त्यालाही देहातून कार्य करावं लागतं, व्यावहारिक कार्य सगळं करावं लागतं. त्यावेळेला ते दास्यभावाने करायचं असतं, म्हणजे नम्रपणे करायचं असतं. जीवभाव म्हणून ही शक्ती आहे हे कळतं. त्या शक्तिभावातून आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत, म्हणून सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न सतत आपल्याकडनं व्हायला हवा. तो भाव सतत असतो, कोणाबद्दल द्वेष मत्सर नाही, काही नाही, काही नाही. आणि ज्या वेळेला स्वरूप भावात ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो एकमेव द्वितीय होऊन राहतो. तो कुठेही कोणाचाही नसतो, कशातही नसतो, सर्वात असला तरी तो कोणच नसतो, तो फक्त ते स्वरूपच होऊन राहतो. तो एक भाव साधनेच्या वेळेला त्या संतांकडे असतो. इतर वेळेला ते व्यवहार करताना, लोकांतात असताना ते ह्या तिन्ही भावातून आलटून पालटून त्यांच्याकडे ते ज्ञान असतं, म्हणून त्याला म्हणतात अनुसंधान. अनुसंधान म्हणजे फक्त मी ईश्वर आहे हे सतत स्मरण झालं म्हणजे अनुसंधान नाही. देहाच्या द्वारे कार्य करत असताना विश्वातील प्रत्येक रूपाकडे पाहताना तो देहभावातून बघावाच लागणार, नाही तर तुम्ही जीवन जगू शकणार नाही. राजा आहे, तो प्रजेमध्ये आल्यानंतर नुसता राजासारखा उभा राहिला तर राजाने प्रजेमध्ये अंतर राहील, पण तो राजा प्रजेमध्ये मिसळून गेला तर राजाला सगळ्या प्रजेचं सगळं आनंद सुख सगळं कळायला लागतं आणि तो चांगला राज्यकारभार करू शकतो. तसंच हे सगळं जीवन आहे. आपल्याला जीवन जगत असताना देहाच्या द्वारे जीवन जगावं लागतं, म्हणून देहाच्या अपेक्षेत जीवन जगताना आपल्याला अत्यंत नम्रपणे कृतज्ञता, नम्रता, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि ईश्वरत्व हे सगळं आपण सांगतो, लवचिकता, हे सगळे सद्गुण आपल्याकडे अंगी बांधले पाहिजेत. त्यामुळे देहाच्या अपेक्षेत जीवन जगताना जीवाच्या अपेक्षेत म्हणजे ही ईश्वरी शक्ती या अपेक्षेत सर्वांच्या भल्याचं सतत चिंतन आपल्याला असायला पाहिजे. सर्व एकाच ईश्वराची, एकाच परमात्म्याची रूप आहेत. तिथे कोणाही बद्दल मनामध्ये कसलंही वाईट विचार नाही, तो अमुक तसा काहीच नाही. ह्या सगळी ही परमेश्वराची रूप, एकाच सूर्याची सगळी किरणं आहेत आणि त्यामुळे तिथे सगळे सम आहेत. ही जीवाच्या अपेक्षा, समत्वाचा भाव. आणि ज्या वेळेला तो साधनेमध्ये असतो संत, त्यावेळेला तोच नसतो, तर उरलेला असतं ते फक्त स्वरूपभाव, ती स्वरूपानुभूती तो घेतो आणि पुन्हा जीवन जगत असतो. ह्या तिन्ही लेवलला जीवन जगत असतो तो खरा संत असतो. एकाच लेवलला जगतो तो, त्याच्या प्रगती व्हायला कळलं की नाही. आणि म्हणून कल्पनेचं निर्मूलन करायला कसं करायचं, काय करायचं, असं हे शास्त्रात आपण रोज सांगतोच आहोत. इथे सद्गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सतत मनन, चिंतन, ध्यास, साधना, निरीक्षण, परीक्षण, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला पाहिजे. तेव्हा तो साधक उत्तम अवस्थेपर्यंत पोचतो. उत्तम सहजावस्था म्हटलं मग कशी सांगितलं की ध्यानधारणा कनिष्ठ आहे. म्हणजे आपण ध्यानधारणा म्हणजे उत्तम अवस्था साधण्यासाठी ध्यानधारणा केलीच पाहिजे. वाईट नाही, लोक वाईट काय म्हणतात, अरे उत्तम सहजावने कनिष्ठ ध्यानधारणा, मध्यम प्रतिमापूजन आणि तीर्थाटन अधोमुख, ह्या स्टेप्स आहेत, साधकाच्या स्टेप आहेत. बद्ध अवस्थेतून तो साधक अवस्था आणि साधक अवस्थेतून तो सिद्ध अवस्थेत पोहोचण्यासाठी हा मार्ग आहे. आणि तो मार्ग प्रत्येकालाच करावा लागतो, त्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही. म्हणून प्रतिमा पूजा करता करता तो ध्यानधारणेकडे वळतो. ध्यानधारणाकडे वळता वळता तो सहज अवस्थेपर्यंत पोहोचतो आणि सहज अवस्था झाली की तो सिद्ध होतो. आणि म्हणून ही सिद्ध अवस्था करण्यासाठी कल्पना नावाच्या शक्तीचा चांगला उपयोग, आता ते बराच वेळ झाला त्याला परत वर्णन करावं लागेल. कल्पना शक्तीचा उपयोग प्रत्येक ठिकाणी करता येतो. आपल्या मनामध्ये जे आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी कल्पना शक्ती श्रद्धेने जेव्हा आपण वापरायला लागतो तेव्हा आपल्या जीवनात त्या गोष्टी सगळ्या मिळायला लागतात.
बाह्य वस्तूच्या ज्या आपल्याला आपण म्हणतो ना, आता लहान मुलांना तू कोण होणार कोण होणार, त्याला सतत सांगितलं की तू अमुक डॉक्टर होणार डॉक्टर होणार डॉक्टर होणार, ही कल्पना त्याला अगोदर देतो आणि त्या कल्पना करता करता त्याच्या मनावर जसं तो मोठा झाला तेच विचार पकडला की तो त्याच दिशेने त्याची प्रगती होताना दिसते आपल्याला, आणि ती जाणीव तशी आकार घेत असते. त्यामुळे ही विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीचा वापर करून आपण आपल्या जीवनात अधिभौतिक सुख मिळवू शकतो, लक्षात ठेवा, आणि आध्यात्मिक शांती सुख सुद्धा मिळू शकतो. पण त्यावेळेला सद्गुरू जे आपल्याला सांगतात ती आपल्यासाठी कल्पना असते, पण ते खरं सत्य ज्ञान असतं आणि त्याच्यातून आपण जीवनाची प्रगती होते. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण सतत जाणं ही साधकासाठी कर्तव्य आहे, की साधकाने स्वतःची प्रगती साधण्यासाठी ते आवश्यक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं बस. वर खाली हे होतच राहणार. परत लक्षात, परिस्थिती कधी सरळ राहणार नाही. साधक अवस्थेमध्ये कधी कधी अगदी खूप छान झालंय, सगळं चांगलं मिळतं असं वाटतं, आणि काही दिवसातच सगळे आपल्या डोक्यावर बसतात, सगळे आपल्याला नावं ठेवत आहेत, कोणी काही बोलत आहे, सगळं वाटतं, आणि काही काही जमतच नाही म्हणतो आपण, आम्हाला नाही जमत असं इथपर्यंत आवाज, नको बाबा आता पास झालं असं म्हणणारे लोक पण आहेत. पण जो खरा साधक असतो तो पुन्हा उभा राहायचं आणि परत चालायचं. रस्त्यावरनं घसरताना सालीवर पाय ठेवल्यानंतर आपण घसरून पडलो तर काय करायचं? उभं राहा, कपडे झटका आणि परत पुढे चाला. की नाही तर सरकून पडलो म्हणत बसला तर उठणारच नाही, चालणारच नाही. त्यामुळे जीवनाकडे ह्या दृष्टीने पाहतात की जीवन हे थांबण्यासाठी नाही आहे, जीवन हे अखंड चालण्यासाठी आहे, म्हणजे प्रगती साधण्यासाठी आहे. आणि ही प्रगती साधण्यासाठी आवश्यक असलेली कल्पनाशक्तीचा वापर, सगळे शोध हे कल्पनाशक्तीतून निर्माण झाले. आज जे सगळे शोध आहेत, विमानापासून किंवा या कॉम्प्युटरपासून, सगळे पहिली कल्पना जागृत झाली, आणि ती कल्पना त्या दिशेने त्या अभ्यास करता करता ते सगळं शास्त्र उभं राहिलं. आज इलेक्ट्रॉनिक्सचं जे शास्त्र आहे, पूर्वी काही वर्षामध्ये कोणाला काहीच माहीत नव्हतं, पण तीच कल्पनाशक्ती ज्या वेळेला प्रगल्भ झाली आणि त्याच्यातून हे सगळे शोध लागलेले आहेत. आज जगावर सगळे शोध हे कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग आपल्याला कसा करता येतो, परमार्थामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये सुद्धा, दोन्हीकडे आपल्याला हा चांगला उपयोग करून घेता येतो. म्हणून कल्पना वाईट नाही, तो त्या कल्पनेचा उपयोग कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यातून प्रत्येकाने आपली सर्वांगाने प्रगती साधून घ्यावी हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.